व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रिक्वायरमेंट, नीड्स अँड एक्सपेक्टेशन्स. नीड्स म्हणजे काय, त्याची जी गरज असते, युजरची गरज एक्झॅक्टली त्याला काय हवंय. सेकंड थिंग असं रिक्वायरमेंट, आपल्याला नीड फुलफिल करण्यासाठी काय काय रिक्वायर्ड आहेत, लाईक टेक्नॉलॉजी कुठला रिक्वायर्ड आहे, टूल्स कुठले रिक्वायर्ड आहेत, हार्डवेअर सॉफ्टवेअर रिक्वायरमेंट्स. ओके, दिस आर द रिक्वायरमेंट्स. अँड एक्सपेक्टेशन्स म्हणजे काय, एक्सपेक्टेशन्स मीन्स जेव्हा आपल्याकडे नीड्स पण आहे, नीड्स फुलफिल होत आहेत, त्यासाठी रिक्वायरमेंट पण आहेत, आपली अपेक्षा असते की बाबा ते ॲप्लिकेशन युजर फ्रेंडली असलं पाहिजे. दीज आर द एक्सपेक्टेशन्स. सो वी आर टेकिंग वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ द नीड्स, रिक्वायरमेंट अँड एक्सपेक्टेशन्स. नीड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही एक फ्रेशर स्टुडंट आहात आणि तुम्हाला जॉब हवा आहे, ही तुमची झाली नीड. आणि तो जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला स्किल्स रिक्वायर्ड आहेत. यू शुड अवेअर अबाउट द टेक्निकल स्किल्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही टेस्टिंगसाठी जॉब सर्च करताय तर तुम्हाला मॅन्युअल टेस्टिंग, ऑटोमेशन टेस्टिंग, API टेस्टिंग किंवा ISTP सर्टिफिकेशन याचं नॉलेज असलं पाहिजे. प्लस इम्पॉर्टंट थिंग आहे, समजा तुमच्याकडे स्किल्स आहेत, तुम्हाला जॉबची नीड पण आहे, तर तुमची अपेक्षा की अरे माझ्याकडे एवढे सगळे स्किल्स आहेत, तर मला अपेक्षा आहे की मॅम चांगलं जॉबचं पॅकेज मिळालंच पाहिजे. सो दीज आर द एक्सपेक्टेशन्स. एक्सपेक्टेशन्स हे मॅन्डेटरी नसतात. बेस्ड ऑन द नीड अँड रिक्वायरमेंट आपण एक्सपेक्टेशन्स ठेवू शकतो. बट ISTP नुसार नीड मॅन्डेटरी असते. सेकंड इम्पॉर्टंट थिंग असते तुमची रिक्वायरमेंट. नीड फुलफिल करण्यासाठी लागतं ते रिक्वायरमेंट, आणि दोघांना कंबो पॅक केलं की तिसरं असतं एक्सपेक्टेशन्स.